राम राम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक कंपनीमध्ये ना एक इन्व्हेंटरी म्हणून प्रोसेस केली जाते. कारण की आपलं जे मटेरियल असतं की किती प्रोडक्शन निघायला पाहिजे, किती मटेरियल आपल्यापाशी अवेलेबल आहे, तर त्याच्यावरून कळतं आपल्याला. नाही तर किती रिजेक्शनमध्ये जाणार आहे, किती स्क्रॅप होणार आहे, हे सगळं कळतं आणि पूर्ण क्लिअर होते आणि वॉशआउट होते सगळं. आता मी सांगते तुम्हाला, माझ्या सर लोकांचं तर प्रेशराईज होतेच, कारण की त्यांना क्वांटिटी वगैरे व्यवस्थित द्यावं लागते आणि वरती HR पर्यंत द्यावं लागते. आणि जर चुकलं तर त्यांना खूप बोलणे वगैरे मिळतात. पण ऑपरेटरची खूप मजा येते, कारण की काम नसते आपल्याला, नुसतं आपण बसून असतो आणि बसल्यानंतर ना मला एवढी एवढी छान वाटतं ना. कारण की इन्व्हेंटरी असली की काम तर नसतेच आपल्याला, तर मग काय करणार आहे, तर गप्पा झडतात. काहीतरी मुली इकडे म्हणजे गोळा होऊन तिकडे जातात, पाणी प्यायला जातीनच मुद्दामून, नाहीतर चक्राच मारतील, नाहीतर मुद्दामून सर लोकांना म्हणतील, सर हे बोर्ड कुठे ठेवायचं, ते कुठे बोर्ड ठेवायचं, आणि हे रिजेक्शन, हे ते म्हणजे रिजेक्शन झालेलं आहे, याचं बोर्ड हे पास नाही झालेलं आहे, ते नाही झालेलं आहे. आणि एवढा डोक्याचा ताण येतो ना, म्हणजे पूर्ण म्हणजे एक बोर्ड इथे ठेवतंय तर दुसरं जण इकडे, असं हे राहायला बोर्ड म्हणजे क्वांटिटी घ्यायला ना खूप गडबड होते. आता कोणीतरी काही ऑपरेटर काय करतात माहिती आहे का, पाण्याला जातात, नाही ते असे टाईमपास तर करतात. पण एक ना एक ऑपरेटर असं असतेच तिथे की सर लोकांचं ऐकते आणि तिथं म्हणजे त्यांना प्रत्येक क्वांटिटीमध्ये मदत करते. आता फेल वगैरे असलं तर त्यांना मदत करते आणि क्वांटिटी पूर्ण घ्यावंच लागते. कारण की ती क्वांटिटी जर व्यवस्थित झाली नाही तर पुढे जे HR लोक असतात, नाहीतर जे मॅनेजर वगैरे असतात, तर त्यांना क्वांटिटी दिल्यानंतर समजतं की आपल्या पुढे किती प्रोसेस होते, प्रोसेस म्हणजे आपल्या प्रोडक्शनची. तर असं असते. मला तर खूप आवडतं. ज्याला पण इन्व्हेंटरी आवडत असेल ना, त्याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.